मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. आजपर्यंत अजिबात पाऊस नाही आहे, म्हणजे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज नुकसान होत आहे. मित्रांनो, विशेष करून सांगायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, काही ठिकाणी विदर्भातील सुद्धा भाग आज कुठल्याही प्रकारचा पाऊस नाही आणि म्हणून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे. तर मित्रांनो, भगवंताला एक मी प्रार्थना करणारी एक कविता मी माझ्या आवाजामध्ये सादर करीत आहे. आता खूप छान वाटली म्हणून मी ही कविता माझ्या आवाजामध्ये सादर करतो. तुम्हा सर्वांना सुद्धा ही कविता आवडेल आणि तुम्ही शेवटपर्यंत ही कविता ऐका. शेतकरी राजा. ए रे पावसा, ए रे पावसा, शेतकरी राजा वाट पाहतो. शेतकरी राजा वाट पाहतो. येन सावकार त्यानं पेरल शिवार. कुठे गुंतलास मेघा, लई सुटल रे वार, लई सुटल रे वार. अरे गरीबाचा अंत पाहतो. शेतकरी राजा वाट पाहतो. शेतकरी राजा वाट पाहतो. कुठं गेल सरकार, का त्यालाही दिसेना. रडतो हा बळी राजा, डोळे कापुसेना, त्याचे डोळे कापुसेना. जो तो आपुले आपुले हित पाहतो. जो तो आपुले आपुले हित पाहतो. शेतकरी राजा वाट पाहतो. मित्रांनो, कितीतरी शेतकरी आज आत्महत्या करतात. मित्रांनो, कितीतरी शेतकरी आज आत्महत्या करतात. त्या शेतकऱ्याचा विचार करायला कोणी राहिले नाही, पण त्या शेतकऱ्याचा विचार करायला कोणी राहिले नाही. माझे शेतकरी दादा, ठीक होईल रे सार. काही विपरीत घडविशी, नको करू असा विचार, नको करू असा विचार. जगाचा निर्माता सार पाहतो. शेतकरी राजा वाट पाहतो. ए रे पावसा, ए रे पावसा, शेतकरी राजा वाट पाहतो. शेतकरी राजा वाट पाहतो. शेतकरी राजा वाट पाहतो. धन्यवाद.